शर्ट श्री प्रवीण नोरवीकर कोंबे यांच्याकडून 1001 रुपये, श्री शिवाजी दामोदर साकपा यांच्याकडून 2000 रुपये. अशा प्रकारची देणगी आपल्याला या स्पर्धेसाठी लाभलेली आहे. दुसरा उपांत्य फेरीचा सामना आपण बघतोय. सामना रंगेल तो VCC कोंबे विरुद्ध 99 बॅच लिजंड श्री महाकाली लिजंड या दोन संघामध्ये. कृष्णा गुरव आणि नानू लिंगायत हे पंचगी करताना जाताना दिसतील. चला सामन्याला आता सुरुवात होईल. दोन्ही संघाला नवीन चेंडू असेल. 4 षटकांचा हा सामना होईल. सध्या बॉलर जे आहेत या टुर्नामेंट मध्ये आतापर्यंत ते नाव आहेत. प्रथम क्रमांकामध्ये श्रीकांत VCC कोंबेचा हा खेळाडू असणाऱ्या 3 मॅच मध्ये 4 विकेट 5च्या सरासरीने 15 धावा मोजलेल्या आहेत. त्यानंतर जयप्रकाश जय हनुमान बिनगी 4 मॅच मध्ये 4 विकेट 5.75च्या स्ट्राईक रेटने रन मोजलेले आहेत. त्यानंतर असेल ते कार्यकर महाकाली लेजंड ए चे 3 मॅच मध्ये 3 विकेट. त्यानंतर बॅटर म्हणून या स्पर्धेमध्ये आतापर्यंत जे टॉप असणार आहेत ते बाळू भगवती कशे याने 4 मॅच मध्ये 57 धावा केलेल्या आहेत. त्यानंतर 67 धावा केलेल्या आहेत. त्यानंतर संजय संतोष 11 थारवाडी या संघाचे आणि त्यानंतर आहेत ते संदेश SME बॅच SMES अशी 99 बॅच आणि त्याच्यानंतर असेल तो संदीप वारीक. म्हणजे ह्या खेळाडूला सुद्धा संधी असेल स्पर्धेत असेल. पहिला चेंडू टाकला गेलाय. विचारला गेला होता प्रश्न. विकेट किपरला सुद्धा त्याचं उत्तर सापडलं नाही आणि धाव येते 22च्या स्वरूपात. एक राजू नाव असणार त्यांचं राजेंद्र. ज्या लोकांचे नाव राजेंद्र आहे त्यांच्यासाठी टोपण नाव इथे व्यक्त केलेले आहे. संकेत बेजे यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा आम्ही मंडळाच्या वतीनं खूप खूप आभारी आहोत आणि त्यांना विनंती करतो त्यांनी पायांशी संपर्क साधायचा आहे. हे स्टेज तुमचं वाट बघतोय कारण संकेत दादांच्या मदतीशिवाय कुठलीही स्पर्धा या परिस्थितीत पूर्ण होत नाहीये. परंतु आपल्या संघाला प्रोत्साहन देण्यासाठी ते इथे येतात. प्रमतेश नार्वेकर चेंडू अडवण्यापूर्वी बॅट फिल्डिंगचा खराब नमुना प्रवेश केलेला आहे त्या ठिकाणी. डावा ज्या ठिकाणी एक पाहिजे होती हा यस ठिकाण नार्वेकर बॉटल दाखवून त्यांना इशारा करताना मैदानामध्ये थोडेसे बॉटल दिसतात. त्यामुळे प्रमतेश नार्वेकर यांचं मन विचलित झालं आणि त्या ठिकाणी धावा मिळाल्या. एका धावेच्या रूपांतर झालेले 2. कॅप्टन गोल वैभव नार्वेकर. VCC कोंबेचे कर्णधार आपल्याला गौरीशंकर नार्वेकर. या ठिकाणी सत्यवान नार्वेकर यस सुंदर फिल्डिंग आपण पाहतोय. परंतु वयानुसार थोडासा थ्रो करेपर्यंत एक धाव मिळते आणि एका धावेचा रूपांतर घेतले जाते 2 धावेमध्ये. अशा प्रकारे धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली ती 5. एका माणसाचं कौतुक इथे करावं लागेल. ते माणूस आहे निखिल गुरव. सकाळपासून या ठिकाणी आपण त्यांना जेवताना सुद्धा पाहिलेलं नाहीये. फक्त थंडा त्या गोष्टीवर ते राहिलेले आहेत. समोर असेल तो वैभव. सामना करतो राजू. सुंदर चेंडू. परंतु काय म्हणजे आपण कॅप्टन का आहोत हे दाखवून दिले ते गौरीशंकर नार्वेकर यांनी. फिल्डिंग चेंज केली होती. फलंदाज बघितला आणि चेंडू गेला सरळ गौरीशंकर नार्वेकर यांच्या हातामध्ये. VCC कोंबे या संघाचे कर्णधार होते ते गौरीशंकर नार्वेकर आणि त्या ठिकाणी ओल्ड VCC कोंबे या संघाचे सुद्धा कर्णधार पद त्यांच्याकडे आलेलं आहे. वैभव यांनी टाकलेला चेंडू सुरेख चेंडू. धावसंख्या आहे ती 5. 2 चेंडू लगातार टाकलेले ते वैभव यांनी आणि अशाच प्रकारे टिचून मारा करावा लागेल तो VCC कोंबे या संघाला बिनगी या संघाबरोबर जिंकण्यासाठी झुंजण्यासाठी. परंतु 99 बॅच श्री महाकाली लिजंड्स हा संघ सुद्धा कमी नाहीये. म्हणजे फिनिक्स पक्षाप्रमाणे त्यांनी राखेतून उभारी घेतलेली आहे. म्हणजे या स्पर्धेचा प्रमुख दावेदार वाटला होता तो महापुरुष फोडकर हा संघ. परंतु त्या संघाला सुद्धा त्यांनी 6 चेंडूमध्ये 4 धावा करायला दिले नाही. राजू यांचं कौतुक करावं लागेल. चेंडू अडवलाय आणि चेंडू अडवतोय तो माझ्या मते नाव असणार आहे त्याचं प्रवीण नार्वेकर. धावसंख्या होते 7. 45 षटक संपल्याचा इशारा येतो. एका षटकाच्या समाप्तीनंतर 99 बॅच लिजंड्स श्री महाकाली लिजंड्स या संघाची धावसंख्या होते 7. दुसरं षटक घेताना येऊन येतो आपण पाहतोय त्याला शब्बीर काचू. त्या ठिकाणी शब्बीर आपल्या बोटाच्या जोरावर गतीचे चेंडू त्याच्यानंतर फास्ट स्लो मध्येच फास्ट चेंडू आपल्याला पाहायला मिळतील.
गोलंदाजाला म्हणजे चकवा कसा द्यायचा हे माहिती आहे, परंतु समोर फलंदाज सुद्धा आहे, नाव आहे त्याचा संदेश. संदेश बघूया शब्द त्यांना कुठल्या प्रकारचा संदेश देतात. पीसीसी कोंबे हा संघाचे हितचिंतक, त्यांचे खंदे पुरस्कर्ते श्री दिवाकर बिडजे यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे. या ठिकाणी त्यांचे मंडळाच्या वतीने आपण स्वागत करतोय. या ठिकाणी उत्कृष्ट फलंदाज हा चषक आपल्याला लाभला आहे, तो श्री कैलास सुधाकर बिडजे यांच्या स्मरणार्थ श्री दिवाकर बिडजे यांच्याकडून प्राप्त झाला आहे. त्यांच्या डाव्या हातामध्ये आपण बघितलं तर स्प्राईटची बॉटल आहे. ही बॉटल असणाऱ्या ते खेळाडूंना म्हणजे गौरीशंकर दारेकरांना जेव्हा जेव्हा गरज लागेल या ठिकाणी 2 धावा चढण्याचा प्रयत्न होतोय. बघूया यशस्वी होणार का, आणि बघूया आणि ते होते फलंदाज दिवाकर बिरजे यांचा पायगुण इथे चांगला असल्यामुळे व्हीसीसी कोपे हा धक्का देण्यात यशस्वी प्राप्त करतोय. म्हणजे म्हटलं जातं ना की एक यशस्वी माणूस म्हणजे एक खंबीर माणूस तुमच्या पाठीशी उभं असणं गरजेचं आहे. व्हीसीसी कोंब्याच्या पाठीमागे दिवाकर बिरजे हे त्या ठिकाणी उभं राहून मॅच बघतात. आम्ही त्यांना पॅव्हलियनमध्ये खुर्ची दिली होती, पण ती खुर्ची सुद्धा त्यांनी स्वीकार करायच्या अगोदर आपल्या संघाला भेट देणं यशस्वी केलं. या ठिकाणी त्यांच्या डाव्या हातामध्ये बघतो आपण स्प्राईटची बॉटल, पण जितकंपर्यंत तुमचं व्हीसीसी कोंबडला खेळाडूंना तेवढीच नजर पावणीमध्ये बसलेले सौरवदादा असू दे, विकास असू दे किंवा निखिल यांच्याकडे सुद्धा जावी एवढीच माफक अपेक्षा आहे. त्यांचे पुतण्या संकेत बिरजे हे सुद्धा पुढे राहून आपल्या काकाला मदत करताना दिसत आहेत. आपली मॅच झाल्याच्या नंतर दिवाकर बिरजे आपल्याला थोड्याच वेळा पॅनलमध्ये पाहायला मिळतील. यशस्वी कर्णधार म्हणून ओळखला जातो तो गौरी शंकर नार्वेकर, आणि समोरचा कर्णधार आहे संदेश. संदेश यांना या ठिकाणी एका धावेचं रूपांतर 2 धावेमध्ये करायची गरज नव्हती, कारण धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 8. पहिल्या षटकामध्ये धाव संख्या लागलेली होती ती 7. यानंतर 2 चेंडू या षटकामध्ये दाखवून झालेले आहेत. पहिला चेंडू गेला होता नीळ धाव, दुसऱ्या चेंडूला लेग साईडच्या दिशेने कट केला होता आणि एका धावेचं रूपांतर करण्याचा प्रयत्न केला 2 धाव्यावर, परंतु त्या ठिकाणी वाघासारखी जबड झडप घातलेली आहे ती श्रीकांत यांनी चेंडूवरती, आणि त्यामुळे फलंदाज करण्यात बाद. यश शब्बीर यांचा पुढील चेंडू सामना करेल तो आता सचिन. एक साईडच्या दिशेने दिशा दिलेली एका धावेसाठी चेंडू जातो डिक्लेरेशन बॉक्स मध्ये. संघाची धावसंख्या होते ती 9. एक गडी बाद 9. या मॅच मध्ये आपल्याला पंच म्हणून पाहायला मिळतात ते कृष्णा गुरव आणि नानू लिंगा. यांच्या दोघांचंही कौतुक करावं लागेल, कारण या ठिकाणी रखरखत्या उन्हामध्ये राहून त्यांनी पंचगिरी केलेली आहे. रमतेश नार्वेकर, आता जर तुम्ही बघितला तर त्यांची कॉलर थोडीशी ताट झालेली आहे, कारण त्यांचा संघ थोडासा आपल्याला चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळतो. एका धावेवर मानावं लागेल का समाधान, परंतु एका धावेचं रूपांतर केलं त्या दुसऱ्या धावेमध्ये. बघूया फलंदाज होणार का बाद. या ठिकाणी वैभवकडून होते चूक आणि मिळतात त्या 2 धावा. इतर संघाच्या तुलनेत जर SME बॅच 99 बॅच श्री महाकाल लिजंड्स या संघाचं बघावं लागलं तर सर्व टीम मध्ये त्यांचा फिटनेस सर्वात चांगला आपल्याला पाहायला मिळतो, कारण याचं कारण आहे की ही बॅच आहे 99 ची आणि बाकीचे खेळाडू आपल्याला 60 55 या रेंज मध्ये पाहायला मिळतात. शब्बीर यांचा पुढील चेंडू सचिन यांच्यासाठी लेग साईडच्या दिशेने कटवला आणि शब्बीर घेणार का हा झेल. येस, होतो फलंदाज बाद. त्या ठिकाणी दुसरा येतोय धक्का. या ठिकाणी म्हणजे तरुण म्हणजे जे वयस्कर लोक आहेत ते तरुण होताना पाहिले, म्हणजे ज्या ठिकाणी तरुण मंडळी असू दे ते खाली बसलेले आपण पाहतो, आणि जी 9 तरुण मंडळी ज्यांच्यासाठी ही स्पर्धा भरवण्यात आली अबव 40 ते माणसं उभी राहून मॅच, म्हणजे ह्या मॅचचं कौतुक. त्यामुळे पुन्हा एकदा दिलीप मोरे या ठिकाणी सुद्धा आपली गावाची सर्व कामं टाकून, म्हणजे एक माणूस पहिल्यांदा माणूस आला दिवाकर बिरजे पहिली विकेट, दुसरा माणूस आला दिलीप मोरे खाली आल्याबरोबर गेले दुसरी विकेट. आता बघूया 3 माणसं उतरावं लागेल, 10 माणसं अजून फक्त व्हीसीसी कोंबे यांना या ठिकाणी आणावी लागतील. त्या ठिकाणी आपल्याला येतो समाधान पांचाल, नाव मोठं आहे या परिसरातलं. या माणसाने अनेक स्पर्धा गाजवल्यात, परंतु या ठिकाणी आपण अजूनपर्यंत आपल्यामध्ये गेम आहे सांगावं लागेल, सिद्ध करावं लागेल. समोर असेल तो शब्बीर कासू. अनेक मॅच हे 2 खेळाडू एकत्र खेळले आहेत, परंतु या ठिकाणी व्हीसीसी कोंबे यांनी त्यांची निवड केली होती आणि त्याचा सन्मान केला गेला. एका धावेचा वैभव नार्वेकर चेंडू अडवण्यापूर्वी बघूया धोकापत करतात का, परंतु नाहीये. या ठिकाणी पंचांचा एक षटक संपल्याचा विचार होतो. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 99 बॅच श्री महाकाली लिजंड्स या संघाची धाव संख्या होते 12. या षटकामध्ये शब्बीर यांनी 5 धावा दिलेल्या आहेत आणि 1 विकेट त्यांनी प्राप्त केले. टोटल विकेट टीमच्या विकेट घेतल्या तर 2 विकेट. आणि तिसरं सेकंड लास्ट आणि अतिशय महत्वपूर्ण षटक घेऊन येतो व्हीसीसी कोंब्याचा एक खेळाडू, नाव आहे त्याचं बाबा नार्वेकर.
या खेळाडूवर सर्वात जास्त विश्वास दाखवलाय तो VCC कोंबे या संघाने आणि तो सिद्ध केलाय ते बाबांनी आतापर्यंत. पुढे असेल तो समाधान. येस, सुंदर चेंडू. या चेंडूकडे उत्तर नव्हतं समाधान यांच्याकडे. यष्टीरक्षक मात्र सुरेख केलं जातंय. सुंदर फटका मारलेला आहे. भुवा प्रवीण प्रवीण नार्वेकर यांनी पकडलेली कॅच. ही कॅच जयकर होत्या ग्रुपमध्ये. अतिशय सुंदर कॅच पकडली ती प्रवीण नार्वेकर यांनी हात उंचावून इशारा केलेला आहे. गौरीशंकर नार्वेकर यांनी त्याने ऑफ साईडच्या दिशेने लावलं होतं आणि चेंडू गेला सरळ प्रवीण नार्वेकर यांच्या हातामध्ये. समाधान पांचाळ तंबू मध्ये परततो. 99 बॅच श्री महाकाली लिजन्स या संघाला धक्का मिळतो. तो तिसरा 12 या धावसंख्येवर बाबा यांच्या दुसऱ्या चेंडूवरती सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन आणि त्याचबरोबर सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहतो. सचिन समोर असेल तो बाबा नार्वेकर. यास ऑफसाईडच्या दिशेने चेंडूला दिशा दिलेली आहे. प्रवीण नार्वेकर यांचा आता आपण जर उत्साह बघितला प्रत्येक चेंडू ते अडवण्याचा प्रयत्न करतायत. या ठिकाणी उत्तम क्षेत्ररक्षण आपण पाहतो. यष्टीरक्षक सुद्धा हाताने चेंडू नाही अडत तरी पण पायाने चेंडू अडवण्याचा इथे प्रयत्न होतोय. धावसंख्या मिळते ते 2. धावसंख्या वाढते. तिसऱ्या षटकामध्ये 4 चेंडू झाल्याच्या नंतर धावसंख्या झाली ती 14. या षटकामध्ये अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. समोर असेल तो सचिन. प्रवीण जाधव यष्टीरक्षक सुंदर काढतायत. आतापर्यंत त्यांनी एकही चेंडू मागे जाऊ दिलेला नाही. बसून चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतायत. येस, या ठिकाणी येणार का एक धाव आणि एका धाव समाधान म्हणावं लागेल कारण फलंदाज आहे तो समोर प्रवीण. हे थंडा आपण पाहतो ते रविदादा शेडेकर यांच्या मार्फत थंडा मिळालेले होते सर्वांना. जे उशिरा आले होते त्यांना सुद्धा आपण देऊ शकतो. येस, या ठिकाणी ऑफ साईडच्या दिशेने पुन्हा एकदा प्रवीण यांच्याकडे गेलेला चेंडू. प्रवीण अडवणार का आणि मिळतो. या ठिकाणी जातोय पहिला सचिन याच्या बॅट मधून येतोय चौकार. बाबा नार्वेकर थोडीशी निराश. धावसंख्या झालेली ती 18. राजू यांनी मारलेला सुंदर फटका. धावसंख्या झाली ती 19. या ठिकाणी गचाळ क्षेत्ररक्षण कसं करावं ह्याचं प्रदर्शन आपल्याला घडवताना दिसतंय. कुठल्याही प्रकारचं अशा चुका ह्या होणारच आहेत कारण हे क्रिकेट आहे ते अबव 40चं. आपण अबव 40चं क्रिकेट भरवतो. क्रिकेट भरवण्यामागे फक्त एकच माणूस कारणीभूत आहे. नाव त्याचं आहे गौरी शंकर नार्वेकर. कारण ह्यांची इच्छा होती की अबव 40ची टुर्नामेंट भरवण्यात यावी. कारण आम्ही जरी कुठल्या टीम मध्ये दाखल झालो तरी आम्हाला फक्त फिल्डिंगसाठी उभं केलं जातं. अशी एक टुर्नामेंट हवी की आम्ही जे बॅटिंग करत होतो बॉलिंग करत होतो आणि त्यांचं दादा म्हणणं होतं की ही टुर्नामेंट युट्यूब लाईव्ह झाली पाहिजे. म्हणजे जेव्हा कधी आम्ही बघू तेव्हा आम्हाला ती पुन्हा दिसली पाहिजे. आम्ही पुन्हा नव्याने उभं राहिलं पाहिजे. गोलंदाज आहे श्रीकांत. 4थं षटक घेऊन होतो. अंतिम षटक फलंदाज आहेत ते सचिन. मी सांगितलं होतं मागाशीच मी बोललो या खेळाडू बद्दल. प्रवीण जाधव काय फिल्डिंग करतोय आपल्या संघासाठी. प्रतिम फिल्डिंग आपण पाहतो त्यांच्या माध्यमातून. धावसंख्या रोखून धरली आहे ती 19. म्हणजे शेवटच्या चेंडूवरती चौकार जर गेला नसता तर आपल्याला धावसंख्याने आकार घेतलेला दिसला असता. नार्वेकर यांचा पुढील चेंडू सचिन यांच्यासाठी. आता मात्र चेंडूने दिशा बदलली आहे. धावसंख्या वाढ होते. धावसंख्या येते ती वाढच्या स्वरूपात 1 धाव. धावसंख्या मिळते ती होते 20. 3.1 म्हणजे 19 चेंडू मध्ये धावा करणार यश प्राप्त केले ते 20. सेकंदाचा पुढील चेंडू समोर असेल तो सचिन. बघूया पुन्हा एकदा अवांतर स्वरूपात 1 धाव. मागाशी सांगितलं होतं मी मागाशी जे गोलंदाज वाचले त्या गोलंदाजाच्या टॉपच्या लिस्ट मध्ये नाव होतं ते श्रीकांत नार्वेकर. परंतु या ठिकाणी लागलेले आहे त्यांना नजर आणि त्यामुळे टाकलेले आहेत त्यांनी आतापर्यंत कधी न टाकलेले 2 लगातार व्हाईट चेंडू. या ठिकाणी तुम्ही रत्नागिरी स्पोर्ट्सच्या माध्यमातून स्पर्धा अजून बघू शकता. पंचक्रोशी प्रीमियर लीग ती सुद्धा तुम्ही रत्नागिरी स्पोर्ट लाईव्हच्या चॅनलवरती बघू शकता.
त्या ठिकाणी चेंडू जातो डिस्ट्रक्शन बॉक्स मध्ये एका धावे करता नवीन आले प्रेक्षकांच्या माहितीसाठी चालू असलेला सामना रंगतोय तो VCC कुंभे विरुद्ध 99 बॅच श्री महाकाली लिजन्स या दोन संघामध्ये. नाणेफेकीचा गोल आपल्या बाजूने वळवल्यानंतर VCC कोमे या संघाने प्रथम केलं होतं क्षेत्ररक्षणाचा निर्णय आणि आतापर्यंत त्यांनी हा निर्णय योग्य ठरवला. तर धावा झाल्या त्या 22, परंतु अजून 4 चेंडू शिल्लक. या 4 चेंडूवरती 8 धावा तरी करावे लागेल. कारण वैभव टुकरुल यांच्या तेज दिमाग मधून अतिशय शिस्तबद्ध जर गोलंदाजी झाली तर या धावा होऊ शकतात. श्रीकांत स्वतःच्याच गोलंदाजीवर कॅच पकडण्याचा प्रयत्न केला जातो, परंतु प्रवीण जाधव या ठिकाणी पुन्हा करतायत चूक. चेंडू जातो डिफ्लेक्शन बॉक्स मध्ये. आताच्या धावा कळवायच्या आहेत. धावा मिळेल ती फक्त एक धाव मिळालेला आहे बाईच्या स्वरूपात. ओके, 2 धावा. चेंडू डिफ्लेक्शन बॉक्स मध्ये गेलेला नाहीये ना. दोन धावा. तीन धावा ह्या चेंडूवरती मिळालेल्या आहेत. 2 धावा काढल्या, 2 धावून आणि डिफ्लेक्शन चेंडू ढकलल्यामुळे हे चेंडू आपल्या चला मॅच मध्ये येऊया. त्या ठिकाणी आता गोलंदाजी करताना पाहायला मिळतो सचिन कदम. स्ट्राईकला असेल तो शब्बीर आणि बाबा नार्वेकर. 29 धावा झालेल्या, 30 धावा करायच्या. ऑफसाईडच्या दिशेने चेंडू मारलेला आहे. 1 धाव तर घेतलेली आहे. दुसरा धाव होईल. आणि ते होते फलंदाज बाद. शब्बीर कासू हे बाद होत आहेत. वैभव नार्वेकर म्हणजे त्या ठिकाणी जे कॅप्टन आहेत ते वैभव नार्वेकर, परंतु या संघाचे आपल्याला कॅप्टन पाहतो ते गौरी शंकर नार्वेकर. विद्यमान त्यांची जी टीम आहे त्यांच्यामध्ये कधी कधी वैभव हे मुंबईचे कॅप्टन आहेत, कालचे कॅप्टन बाबा नार्वेकर हे करताना पाहायला मिळतं. आणि या मॅचचे आपण कॅप्टन पाहतो तो गौरी शंकर नार्वेकर. दुसऱ्या चेंडूवरती मिळालाय दुसरा गडी बाद. क्षेत्ररक्षण आपण पाहिलं तर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आता चेंडू गेलेला. सचिन कदम चेंडू टाकताना इथे दिसून येत आहेत. वैभव काय अप्रतिम चेंडू मारलाय. हा चेंडू जातोय चौकार. संकेत बिर्जे यांनी स्वतःहून चौकार दिलेला आहे, कौतुक करावं लागेल. दुसरा कुठला प्लेअर असता तर तिथे त्यांनी 6 धावा दिल्या असतात, परंतु संकेत यांचं कौतुक झालं पाहिजे की त्यांनी फक्त लगेच चेंडू गेल्याबरोबर टप्पा पडल्याबरोबर चेंडू दिला होता 4 धावा. धावसंख्या होते ती 6. जिंकण्यासाठी धावा करायचे ते 24 धावा. सचिन कदम यांना टिचून मारा करावी लागेल. आपल्या संघासाठी सुरेख गोलंदाजी करावी लागेल. वैभव नार्वेकर ऑफ साईडच्या दिशेने गल्लीच्या साईडने चेंडू येतो डिक्लेरेशन बॉक्स मध्ये. चेंडू जातोय एका धावेसाठी. संघाची धाव संख्या होती ती 7. त्या ठिकाणी सिंगल डबल धावा घेणं गरजेचं होतं आणि तेच आता करताना दिसत प्लेअर आपल्याला. वैभव नार्वेकर पहिल्या चेंडूवरती मारला होता चौकार. सचिन कदम चेंडू टाकण्यासाठी सज्ज. या ठिकाणी अजूनही मॅच गेली नाही आहे. लेफ्ट साईडच्या दिशेने बॅट फिरवली होती परंतु चेंडू लागलाय. अपील केले जाते वैभव टुकरुल यांच्या माध्यमातून, पण ते फेटाळून लावलं जातं. सचिन पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज. समोर असेल तो वैभव.
सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू त्या ठिकाणी, परंतु तेवढंच वैभवांचं कौतुक करावं लागेल. चेंडू जाणार का? हो यस, चेंडू जातो सीमा रेषे पार. वैभवांच्या बॅट मधून येतो हा दुसरा खणखणीत चौका. त्याचबरोबर पंचायत षटक संपल्याचा इशारा येतो. एका षटकाच्या समाप्तीनंतर VCC कोंबे या संघाची धावसंख्या होते ती 11. जिंकण्यासाठी धावा करायच्या त्या 18 चेंडू 19 धावा. 18 चेंडू 19 धावा असं आव्हान आहे, सोपं आव्हान आहे. परंतु 99 बॅच लिजेंड्स या संघाचा जो कर्णधार आहे, नाव त्याचं आहे वैभव ठुकरुल. याच्या दिमागामध्ये तुम्ही कॅल्क्युलेशन मगाची पाहिली असतील की फोडकरवाडी या संघाला 7 चेंडू 4 धावा. मी पुन्हा पुन्हा सांगतो कारण हे क्रिकेट आहे. त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये खेळाडू होते ते दीपूदादा पळसो, कुमारदादा फोडकर यांसारखे खेळाडू असताना चूक झाली ती बॅटिंग लाईनिंग मध्ये आणि त्याचा जो फटका मिळाला. फोडकरवाडी हा संघ उत्तम फलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी करून सुद्धा या स्पर्धेच्या बाहेर जाताना आपण पाहिला. समोर गोलंदाज आहे तो सचिन. पहिली गोलंदाजी पण पाहिली आपण सचिन यांच्या माध्यमातून. ते होते सचिन कदम, हे आहेत ते सचिन. बघूया सचिन चेंडू टाकण्यासाठी सज्ज. समोर असेल तो बाबा नार्वेकर. सुंदर चेंडू यासाठी नाही, लेग साईडच्या दिशेने कटवलाय कारण बाबा यांच्या दिमाग आपण पाहिला तर उत्तम क्रिकेट हे खेळतात. बाबा यांचं कौतुक करावं लागेल. बाबा नार्वेकर हे या पंचक्रोशीत एक मोठं नाव झालं असतं. आम्ही लहानपणापासून ज्या खेळाडूला मोठं होताना पाहिलं त्याचं नाव आहे बाबा नार्वेकर. जर या ठिकाणी जर पंचक्रोशी मध्ये जर त्यावेळी जर युट्यूब लाईव्ह असतं तर त्या स्पर्धेतील सर्वात मोठा खेळाडू ठरला असता तो बाबा. एक फटका आपण पाहतोय पुन्हा एकदा. हा खेळाडू आहे का लकी चॅम्प आणि फलंदाज होते पुन्हा एकदा बाद. त्या ठिकाणी तो खेळाडू उभा केल्याच्या नंतर म्हणजे आर्यन त्याच्या टी शर्ट वरती नाव आहे आणि तो खेळाडू तिथे उभा केल्याच्या नंतर जाते ती विकेट. मगाची सुद्धा आपण पाहिलं शब्बीर कासू. बाबा यांनी त्यांच्या हातामध्ये चेंडू मारलेला आहे बघा, आपण पाहतोय तो लाईव्हच्या माध्यमातून. आर्यन यांनी चेंडू अडवलाय, कसा उडवलाय आणि सचिन यांनी केलं होतं अपील, कृष्णाने दिलं होतं आउट आणि बाबा नार्वेकर केलाय तंबू मध्ये परतून लावलेला. म्हणजे दोन जे खेळाडू BCC कोंबे या संघाला विजय प्राप्त करून देऊ शकत होते सहज मध्ये, ते खेळाडू आपण पाहतोय ते आता डगआउट मध्ये बसलेले. नाव असणार त्यांचं शब्बीर कासू आणि बाबा नार्वेकर. आणि आता बाबा यांच्या जागेवर जाताना आपण बघतोय कॅमेरा इकडे म्हणजे दिसेल आपल्याला की त्या ठिकाणी कोण खेळाडू मैदानामध्ये ही चर्चा होते. म्हणजे बॅटिंग लाईन थोडीशी कॉलॅप्स होताना आपण थोडा पाहतोय का आणि बॅटिंगसाठी आपण बॅटर मैदानामध्ये उतरताना पाहतो. नाव आहे त्याचं श्रीकांत नार्वेकर. चला वैभव सचिन यांच्यासाठी सूर्य एक चेंडू टाकलाय परंतु वैभव यांच्याकडून होते चूक. फलंदाजी करतो तो वैभव. यष्टीरक्षक आहे तो वैभव ठुकरून. धावसंख्या झाली ती फक्त 13. त्या षटकामध्ये हराकी पकडताना आपण पाहतोय तो BCC कोंबे या संघाकडून धावसंख्या झालेली आहे फक्त 15, सॉरी 13, येस 13. 15 चेंडू 17 धावांची आवश्यकता. या ठिकाणी सुंदर गोलंदाजी करताना आपण पाहतो हा चेंडू सुद्धा गेलाय निर्धाव. सचिन यांचं कौतुक करावं लागेल. या ठिकाणी प्रत्येक मॅच मध्ये त्यांनी जी ओव्हर केली आहे त्यासाठी त्यांना त्याचं श्रेय द्यावं लागेल. या ठिकाणी त्यांना हा सामना जिंकून द्यावा लागेल तर हे ठरतील या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच सुद्धा पुरस्कार त्यांना जाऊ शकतो आणि स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज सुद्धा मिळण्याच्या यादीमध्ये त्यांचं नाव येऊ शकतं. परंतु त्यांच्यासमोर आव्हान उभं केलं ते श्रीकांत यांनी. सचिन यांनी काही चुकी होत नाही आहे. धावसंख्या मिळते ती 1, 13 चेंडू आणि 16 धावा. म्हणजे समीकरण हा मॅच बघितली तर प्रत्येक मॅच आपण इथे अटीतटीची होताना पाहिली. एकही मॅच इथे वन साइड झालेला आहे. एकाच दुसरी मॅचेस एक मॅच आपण पाहिली स्टार्टिंगची जी वन साइड झाली होती. फोडकरवाडी या संघाने सहज विजय प्राप्त केला होता. त्यानंतर ज्या सर्व मॅच आपण पाहिल्या त्या अटीतटीच्या मॅच पाहतो. सचिन यांचा पुढील चेंडू श्रीकांत यांच्यासाठी
वाईटचं केलं अपील, परंतु चेंडू जातोय यष्टी वरून, त्यामुळे त्याचबरोबर पंचांचाही षटक संपल्याचा विचार येतो. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 14. या षटकामध्ये सचिन यांनी फक्त दिल्या 3 धावा. या गोलंदाजाचं कौतुक करावं, नाव त्याचं आहे सचिन. सचिन याने या अगोदर सुद्धा 3 मॅच मध्ये गोलंदाजी केलेली आणि एकही एक्स्ट्रा चेंडू त्याच्या नावावर नाहीये. त्यासाठी त्यांचं कौतुक करावं लागेल. या वयात हा फिटनेस, आणि संघाला सर्वात महत्वाचं असेल तर जी गेलेली मॅच आहे ती पुन्हा आपल्या ताब्यात आणलेली आहे. मुंबई हा संघाने आपल्यावर मॅच वाढून घेतलेली आहे. 12 चेंडूवर 16 धावा. या ठिकाणी स्वतः कर्णधार वैभव ठुकरून, नाव त्याच्या समोर असेल तो फलंदाज सुद्धा वैभव नार्वेकर. दोघंही आपल्या संघाचे कर्णधार. एक आहे मुंबईचा कर्णधार वैभव नार्वेकर, एक आहे कायमस्वरूपी कर्णधार संदीप इलेव्हन वाडीखुर्द या संघ, नवनिर्माण वाडीखुर्द या संघाकडून ते आपल्याला खेळताना दिसत आहेत. वैभव नार्वेकर यांच्यासाठी टाकलेले चेंडू लेग साईडच्या दिशेने चेंडू काढला आहे. चेंडू जातो डिक्लेरेशन बॉक्स मध्ये. एक धावे करता समीकरण पुन्हा बदललंय. समीकरण आहे ते 11 चेंडू 15 धावा. धाव संख्या धाव फलकावर लागली ती 15. सुंदर चेंडू दाखलाय. वैभव यांना असेच चेंडू दाखवले लागते ते आपल्या संघासाठी, आणि वैभव नार्वेकर यांना एक षटकार किंवा चौकार या मॅच मध्ये खेचावत लागेल. तो चेंडू आहे का बघूया. पुन्हा बॅटची कडा घेऊन गेलेला चेंडू. या ठिकाणी पिंटा दादा मोहिते यांचं इथे आगमन झालेलं, मी मंडळाच्या वतीने त्यांचं सुद्धा खूप खूप आभार मानतो. त्याचबरोबर निखिल पवार हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. समीकरण आहे ते 10 चेंडू 14 धावा. ही कोण जिंकणार ही मॅच? ही रंगतदार स्थितीमध्ये आलेला सामना. 10 चेंडू आणि 14 धावा. ऑफ साईडच्या दिशेने चेंडू मारण्याचा केलेला प्रयत्न, परंतु वैभव टुकुरुल हे फसवे चेंडू दाखतायत. धाव संख्या झाली ती 16. 9 चेंडू 14 धावा. कोण होणार या सेमीफायनलचा विजेता आणि खेळ जय हनुमान बेनगे या संघासमोर? सुंदर लेग साईडच्या दिशेने चेंडू काढवलेला आहे आणि संदेश चेंडू अडवतो. एका धावेवर मारावं लागणार का समाधान, परंतु चेंडू अडवण्यापूर्वी येत आहेत 2 धावा. आर्यन यांचं कौतुक करावं लागेल, कारण चेंडू सुद्धा आता त्यांनी चेंडूला दिला होता, म्हणजे वैभव यांना बॅकअप दिला होता आणि त्यामुळे चेंडू एक्स्ट्रा साठी गेलेला नाहीये. धाव संख्या आलेली त्या 2. टी शर्ट वर नाव आहे आर्यन, पण खेळाडू आहे गणेश. या ठिकाणी धावा मिळत आहेत त्या 18. 8 चेंडू 12 धावा. आणि वाढलेला चेंडू एक धाव तर घेतलेला आणि दुसऱ्या धावेचा इथे होईल का प्रयत्न? फिटनेस टेस्ट केली जाते. येस, फिटनेस टेस्ट मध्ये श्रीकांत याचे ठरतात. या ठिकाणी श्रीकांत नार्वेकर यांनी 1 षटकार मारला, तर निखिल पवार यांच्याकडून 500 रुपये आहेत. ऐकलं जावं लागेल, म्हणजे निखिल पवार आपल्याला बीसीसी कोंब्याचे मोठे फॅन दिसत आहेत. वैभव यांचा फुल चेंडू वैभव यांच्यासाठी लेगच्या दिशेने बघूया. या ठिकाणी गणेश आहे बॉल खाली. धावा किती मिळत आहेत? 2 धावेचा होणार का प्रयत्न? येस, श्रीकांत नार्वेकरची धाव गती तुम्ही जर पाहिली तर ज्या प्रकारे ते रानामध्ये धावत जातात त्या ठिकाणी. त्याचबरोबर पंचांच्या षटक संपल्याचा इशारा. 3 षटकाच्या अखेरीस बीसीसी कोंब या संघाची धाव संख्या होते 22. 2 गडी बाद 22. 6 बॉल 8 धावा. 2-2-2. 6 चेंडू 8 धावा. इथे पाणी बाजूला आहे, तर तुम्ही नेऊ शकता भरून. त्या ठिकाणी आपण मॅच पाहतोय, अतिशय रंगतदार स्थितीमध्ये गेलेला सामना. वैभव नार्वेकर आहेत. 11 चेंडू 17 धावा. कौतुक करावं लागेल ते वैभव यांचं. त्यानंतर 6 चेंडू 8 धावांची आवश्यकता. बीसीसी कोंब या संघाने 22 धावावर 2 गडी बाद. कौतुक करावं लागेल ते 99 बॅच श्री महाकाल लिजन या संघाचं सुद्धा काय झुंज दिले या संघाने. धाव संख्या जर त्यांची अजून धावपकड लागली असती तर सामन्याचा निकाल वेगळा लागला असता. विनंती आहे कोंबे संघाला लवकरात लवकर हे करायचंय प्लीज. यानंतर अजून फायनल खेळवायचे आपल्याला. घड्याळात वाजले 5. 40 वर्षाच्या वरच्या खेळाडूंसाठी असलेली स्पर्धा, आणि हे या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे.
म्हणजे 40 वर्षाच्या खालच्या वयाचा कुठलाही कमी वयाचा खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी होऊ शकला नाहीये. म्हणून आपण पाहिलं सचिन कदम या स्पर्धेमध्ये मैदानामध्ये उतरताना पाहिलं काय गोलंदाजी केली या खेळाडूने, एक काय गाजवला होता आडिवऱ्या संघासाठी. त्यानंतर पाहिलं गणेश, म्हणजे जर जॉन्टी रोडला ज्याप्रमाणे न खेळून सुद्धा फक्त फिल्डिंगसाठी मॅन ऑफ द मॅच पुरस्कार मिळाला होता, तसाच खेळून मॅन ऑफ द मॅच पुरस्कार जाईल तो गणेश यांच्या चिकानाने एक षटकार मारला तर निखिल पवार यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक आहे. संदेश समोर आहेत, या गोलंदाजाने 4 धावा डिफेंड केलेल्या आहेत, त्यामुळे त्यांच्यावर प्रेशर नसेल, परंतु मगाची बेनगी बरोबर त्यांनी 12 धावा सुद्धा दिलेल्या आहेत. त्यामुळे वैभव यांना हे प्रेशर हाताळावं लागेल. चेंडू आहेत 5, जिंकण्यासाठी धावा करायच्या त्या 7. संदेश यांना हुशारीने गोलंदाजी करावी लागेल ती आपल्या संघासाठी. एक एक चेंडू निर्धाव टाकण्याचा प्रयत्न करावा लागेल. विकेटच्या मागे धावून चालणार नाहीये. आणि वैभव यांनी मारलेले चेंडू बघूया विकेटसाठी आहे का. या ठिकाणी नो मॅन लँड मध्ये चेंडू गेलाय आणि श्रीकांत यांचं सुद्धा कौतुक करावं लागेल. काय माणूस धावतोय आपल्या संघासाठी, आपल्या खेळाडूसाठी. एका धावेचं रूपांतर केलंय 2 आणि एवढं धावून सुद्धा ते वैभवला सांगताय की तू करा, धावा काढ, धावा काढ. कारण समीकरण बदललंय. 4 चेंडू आणि 5 धावा. 4 चेंडू 5 धावा. बघूया वैभव पुढचा चेंडू खेळलाय आणि हा गेलाय उत्तुंगाचे. बघूया इथे आहे समाधान आणि या ठिकाणी येते विकेट. आपण प्रत्येक मॅच मध्ये पाहतो की हातात आलेली मॅच म्हणजे पुन्हा मॅच होती ती 99 बॅच लिजंडच्या या संघाकडे, परंतु त्यानंतर आलेल्या 2 धावा आणि त्यानंतर बदललेलं समीकरण 4 चेंडू आणि 5 धावा. आणि त्यानंतर वैभव यांनी उत्तुंग असा मारण्याचा केलेला प्रयत्न, परंतु हा प्रयत्न फसला आणि समाधान यांनी पकडली कॅच आणि त्यामुळे VCC कोमी या संघाच्या अडचणी वाढल्यात. धावसंख्या आवश्यक आहे ते 3 चेंडू आणि 5 धावा. बघूया ही मॅच कोण जिंकणार आता आपल्याला थोडाच वेळ कळेल, परंतु इथे क्रिकेट मात्र नक्कीच जिंकलोय. कारण कुठलाही संघ जिंकू दे, एका संघाला या संघातला म्हणजे जो हरेल त्याला 3य क्रमांकाचा चषक मिळणार आहे. म्हणजे इथे निराशमानाने कोणी जाणार नाही, परंतु त्या ट्रॉफीवर डाव कोण करणार. जय हनुमान बिनगी या संघाच्या खेळाडूंचे हात शिवशिवतात. शैलेश परकर जर आपण पाहिलं तर प्रत्येक मी कॅच कशी पकडली ह्याचे व्हिडिओ आपल्या मुलाला त्यांनी बनवायला सांगितलेला आहे. थोड्याच वेळात तो व्हिडिओ आपण पाहू स्टेटसच्या माध्यमातून. परंतु इथे गरज आहे ती 3 चेंडू 5 धावा. गरज नव्हती वैभव यांना मारायची, तर मॅच आता हातातून निसटून चालेल ते आपण पाहतो. 2 चेंडू आणि 5 धावा. वैभव 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 आणि केली चूक. या ठिकाणी सिंगल आणि डबलचा गेम होता, परंतु मारायला बघितला षटकार. मॅच बघितली षटकार मारून, परंतु संदेशाचं कौतुक करावं लागेल. या ठिकाणी काय सुंदर अप्रतिम गोलंदाजी केली ते संदेशाने, परंतु ऑफसाईडच्या दिशेने पुन्हा ह्या चेंडूवरती घ्यावं लागेल. 2 ते 3 धावा घेणार का चेंडू. बघूया किती धावासाठी जाणार. 3 धावा तरी या चेंडूवरती घेणं गरजेचं असेल. आणि बघूया श्रीकांत धावतोय परंतु प्रयत्न पडतो अयशस्वी. धावा मिळाल्या 2. समीकरण बदललंय. 1 चेंडू आणि 3 धावा. असा कोण खेळाडू आहे कोंब्याकडे जो या धावा 1 चेंडू मध्ये 3 धावा करेल. श्री गजा पोपे यांचं इथे आगमन झालेल्या मंडळाच्या मी त्यांचा सुद्धा खूप खूप आभार मानतो. सकाळी गेलेला माणूस त्यानंतर आता तोंड दाखवतोय आपल्याला. संघ बाहेर गेल्याच्या नंतर कुठल्याही प्रकारचं आलं त्याच्यानंतर फेअर अँड लवली लावून इथे हा माणूस स्वच्छ तोंड वगैरे धुवून आपल्याला फ्रेश मूड आलेला पाहायला मिळतो. ज्या प्रकारे त्यांना कळलंय की मॅच आता अंतिम टप्प्यात आलेली आहे. फायनलची मॅच आपण थोड्या वेळ पाहतो. संघ पोहोचलाय फायनल मध्ये विकास वारिक यांचा जय हनुमान बेनगी आणि त्यांच्या समोर आता लढण्यासाठी कोण तयार असणार हा एक बॉल ठरवेल. सामन्याचं निरीक्षण जर केलं असं आपल्याला कळतंय की 99 बॅच या संघाचं पारडं जड आहे, परंतु या ठिकाणी असे सामने आपण जाताना पाहिले 1 चेंडू आणि 3 धावा. बघूया 1 चेंडू 3 धावा सामना करेल तो समोर असेल तो फलंदाज गौरी शंकर नार्वेकर. 1 चेंडू 3 धावा. 3 धावा करणार का. वैभव नार्वेकर यांनी केली होती चूक. 4 चेंडू 5 धावा. सामना कंपल्सरी चेस असणार आहे. गौरीशंकर नार्वेकर यांनी जर षटकार मारून किंवा विजयी संघाला केलं तर निखिल पवार यांच्याकडून 501 रुपयाचं बक्षीस लागलेलं आहे. विकेट किपर वैभव करून मी सांगितलं होतं मास्टर माइंड आहे खेळाडू. आता पण तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. हा तुमचा 1 चेंडू 3 धावा म्हणजे कुठलेही प्रेशर नाहीये. तर त्या ठिकाणी सुद्धा संदेश चेंडू करण्यासाठी सज्ज गौरीशंकर नार्वेकर यांनी उत्तुंग केलेला आहे. चेंडू आलेला आहे. बघूया सचिन कदम आणि त्या सोडलेले, परंतु मॅच होणार का. चेंडू होणार का. 3 धावा येणार का या ठिकाणी. आणि धावा आलेल्या आहेत 3. VCC कोंबे हा संघ दाखल होतो मॅच मध्ये. ही मॅच विकलेली आहे सचिन कदम यांनी आणि VCC कोंबे यांनी मिळवले फायनल मध्ये झालं तिकीट. सामना त्यांचा जय हनुमान बेनगी या विरुद्ध 1 चेंडू 3 धावा.
म्हणजे क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं शेवटपर्यंत विजयाची धाव जोपर्यंत येत नाहीये तोपर्यंत तुम्ही ह्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे केलं. आणि दिवाकर बिरजे यांच्या हातामधले असलेले स्प्राईट त्याचे मानकरी ठरलेले गौरी शंकर नार्वेकर यांनी काय शॉट मारला होता विजयी संघासाठी. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार सुद्धा जातोय तो गौरी शंकर नार्वेकर यांना. वैभव नार्वेकर यांनी उत्तुंग